5 वर्ष बघता सातत्यानं जे जे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मग कांदा निर्यात बंदीचा प्रश्न असेल, बिबट्याचा प्रश्न असेल, आदिवासी भागातला वरचा हिरड्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी सातत्यानं आपले प्रश्न संसदेमध्ये मांडण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करतोय. इतकंच नाही तर बाकी सगळे मोठे प्रोजेक्ट असतील, हायवेचे प्रोजेक्ट असतील, रेल्वेचे प्रोजेक्ट असतील, जे काय मार्गी लागले तुमच्यापर्यंत पत्रक पोहोचलंय, तर त्या पत्रकात तुम्हाला याची पूर्ण कल्पना असेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे का ही निवडणूक फक्त लोकसभेची निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडणारा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी निवडणूक झालेली आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, हे सर्वसामान्य माणसासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत. त्यामुळं धनंजयभाऊ तुमच्या सगळ्यांची जबाबदारी बूथच्या माध्यमातून, तुमच्या बूथ कमिट्या झालेल्या आहेत, बूथच्या आता माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचून आपलं चिन्ह पोचलं पाहिजे, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे. कारण हे जर घडलं तर सरकार बदलल्याशिवाय सर्वसामान्य शेतकऱ्यांचं ऐकून घेतलं जाणार नाही. कारण हे लाखभराची खतं आपण घालतो, त्याच्यावर 18% GST लावतात, 18,000 रुपये आपल्या खिशातून काढून घेतात आणि देताना वर 6,000 रुपये टाकतात आणि मग सांगतात आम्ही शेतकऱ्याचा सन्मान केला. कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर काय वाटोळं केलंय आपलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या सगळ्याचा राग व्यक्त करण्याची एक संधी तुम्हाला मिळणार आहे, ती 13 मेला मिळणार आहे. 13 मेला मतदान आहे. 13 मेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह बदललंय ही गोष्ट घराघरापर्यंत पोहोचू द्या. चिन्ह बदललंय आणि तुतारी वाजवणारा माणूस हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना ताकद देण्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला मतांचा आशीर्वाद हा तुम्ही पाठीशी उभी करा, एवढीच कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.